पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। सकाळी सकाळी ही कसली गोळी आता? ही गोळी अनुषा पोटीच घ्यायची असते। ए तू नर्स आहेस ना? नाही काय आहे, जनरली नर्स सकाळी सकाळी पेशंटला गुड मॉर्निंग करतात किंवा तब्येत कशी आहे विचारतात। तुमच्याकडे अशी पद्धत नाहीये का? हॅलो, तुझ्याशी बोलतोय मी। गुड मॉर्निंग अद्वैत। गुड मॉर्निंग काकू। कसं वाटतं आता? बेटर। बघितलं हे असं। नर्स, बाबा घेऊन आलेत माझी काळजी घ्यायला। ही माझी काकू, केतकी काकू। नमस्कार। आधी तुला काही आठवतंय तुझा ऍक्सिडेंट कसा झाला? हे ठेव ना प्लीज। खरं तर मला स्पष्ट असं काहीच आठवत नाहीये। मला फक्त एवढंच आठवतंय की मी इथून निघालो तेव्हा बंटी मामा होता माझ्यासोबत। मग त्याचं काम होतं सो तो मधूनच निघून गेला कुठेतरी। पण नंतर तर मी एकटाच गाडी चालवत होतो। पुढे काय झालं तुम्हाला नाही आठवत आहे? काही गरज नाही आठवायची। डॉक्टरनी सांगितलंय ना तुला, डोक्याला ताण पडेल असं नाही बोलायचं, त्रास होईल। आणखी त्रास होऊ नये असं जर वाटत असेल ना आधी, तर आत्ताच आठव ऍक्सिडेंट नेमका कसा झालाय। काही गरज नाहीये। कम ऑन रुपाली वहिनी, अगं काय झालंय तुला? आपल्या आधीचा ऍक्सिडेंट झालाय, तो कसा झाला, कोणी घडवला हे कळायला नको आपल्याला? काकू, मला खरंच नाही वाटत माझा ऍक्सिडेंट कोणी घडवून आणला असं, कारण तिथे दुसरं कोणी नव्हतं झालं। कोणी कशाला असायला हवंय आधी? एखाद्याचा जीव घ्यायचाच असेल ना तर तो कसाही घेता येतो। एम आय राईट रुपाली वहिनी? तुला आरामाची गरज आहे, कळत नाहीये का आधी? आराम, आरामाची गरज आहे। केतकी काकूला इथून जायला सांग असं सरळ सुद्धा सांगू शकतेस ना ग? का नेहमी दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवतेस? हा काकू, अगं उगाच काहीतरी काय बोलतेस तू? टेक केअर आधी, टेक केअर। तू बस बस बस, सावकाश। तू बघत काय बसलीस अशी? आधी बरा व्हायला हवाय ना लवकर। मग त्याच्या डोक्याला असा ताण पडलेला चांगला आहे का? बरोबर आहे? नाही। मग अशा चौकशा करणाऱ्यांना थांबवायला हवंस तू। यापुढे माझ्या आधीला जराही त्रास झालेला चालणार नाही मला। बरं चला, आता मी मस्त आंघोळ करून घेतो। 2 दिवस झाला आंघोळ गेली नाही। साहेब, जखम अजून ओली आहे ना, अंगाला पाणी नका लावू। ए, जखम भरायला 1 महिना लागेल। महिनाभर काय मी विदाऊट आंघोळीचा राहू? मी आंघोळ करणार। बघा बाईसाहेब, असं करतात, हट्टीपणा करतात। हॅलो नर्स, तू तुझं काम कर ना शांतपणे। माझी कंप्लेंट काय करतेस? नाही, मी बरोबर बोलते। अरे ती आई, जखम सुकली नाहीये ना अजून,
पाणी नको लागायला तिला. स्पंजिंग केलेलं चालेल? हा स्पंजिंग ओल्या कपड्याने पुसून काढतात ना पेशंटला हॉस्पिटलमध्ये, चालेल ना? तुम्ही हॉस्पिटलमध्ये असंच करत असाल ना? तू नक्की नर्सच आहेस ना? मी आजोबांना औषध देऊन येते, तू तयारी कर. तयारी? स्पंजिंगची तयारी करता नाही येत? हो मी करते, तयारी करते. आलेच आधी. साहेब दूध. थँक्यू. हॅलो नर्स, बाथरूम तिकडे. काय करतोस तू? विचार. कसला विचार? तर हे पोलीस येऊन गेल्यापासून ना मला सारखी भीती वाटते. या पोलिसांना आपल्यावर संशय येणार नाही ना? तू काही पुरावा मागे सोडला नाहीयेस ना? नाही. चेहरा बघ तुझा, कळतंय सगळं, दिसतंय त्या चेहऱ्यावर. असं जर वागलास ना तर सगळ्यांना कळेल आपण काय केलं ते. बाकी मला काही टेन्शन नाही आहे, पण ते केतकी बघितलंस ना कसं पोलिसांसमोर तिने तोंड फाडलं ते. तिच्या डोक्यातून अजून या गोष्टी गेल्याच नाहीयेत. म्हणजे तुला असं बोलली कधी? मला काही बोलली नाही, पण अद्वैतला विचारत होती ती की तुला आठवतंय का ऍक्सिडेंट कसा झाला वगैरे वगैरे. एवढी आपल्याला अडकवणार आहे. तिचं तोंड कायमचं बंद व्हायला हवंय आता. तिचा काटा काढायचा. तिचं तोंड बंद झालं तरी पुरेसं आहे बंटी. फक्त तोंड बंद करायचं तिचं. आपण तिचा ऍक्सिडेंट करूया. अरे वेडा आहेस का तू? पोलिसांना संशय नाही येणार? सॉरी. मी सांगते ते कर. एक वैद्य माझ्या ओळखीचे आहेत, त्यांचा नंबर देते. त्यांच्याकडे जा आणि ते चूर्ण देतील ते घेऊन ये. कशाला? असं एक चूर्ण आहे जे केतकीचा आवाज कायमचा बंद करू शकतं. स्पंजिंग करायला हिलाच सांगितलं तर? हिचा चेहराच सांगतोय हिला हे काम करायचं नाहीये, पण आत्ता मुद्दाम हिलाच सांगतो म्हणजे पुन्हा समोर येताना 100 वेळा विचार करेल. थंड होईल पाणी. आई येईपर्यंत पाणी थंड होईल ना? मी पटकन बोलवते. नको, कशाला? म्हणजे आई कामात असेल ना, अजून आली नाहीये म्हणजे. तूच कर ना स्पंजिंग. हॅलो नर्स, बघत काय उभी आहेस नुसती? कर सुरू. हो.
नेत्रा, आर यू ओके? नेत्रा, काय होतं तुला? आई, आई, बाबा, आर यू ओके? काय झालं? काय ग? तुला काय होतंय? तुला पुढे घडणाऱ्या गोष्टींचे संकेत देते. हे तुला कधीच कोणाला सांगायचं नाही. अगं नाही, काय आत्ता किती जोरात श्वास लागला होता तुला. काही त्रास होतोय का तुला? मित्रात त्रिनयना देवीची शपथ घे आणि मला वचन दे. मी डॉक्टरला बोलवू का? हं? नाही नाही, मला जरा गरगरत होतं, बाकी काही नाही. नक्की? हो, मी आलेच. हा, मला असं वाटतं की ही नर्स आहे ना युजलेस. तिला स्पंजिंग करायचं नव्हतं म्हणून उगाच चक्कर येण्याचं नाटक करत होती, बाकी काही नाही. अरे अद्वैत, तिने सांगितलं ना, तिला जरा गरगरत होतं. उगाच कधी मनात आणू नकोस, आणि ती खोटं बोलणार नाही. असं कितीसं ओळखताय तुम्ही तिला? एवढं खात्रीने कसं काय बोलू शकता? रुपाली, आपण नंतर बोलूया. मी जरा बघतो. हं? केतकी काकूंच्या जीवाला धोका आहे. त्या ग्लासात नेमकं कोण आणि काय मिसळणार आहे? काकूंना खूप त्रास होत होता. देवी आई, त्यांचं रक्षण कर. नेत्रा, तुला बरं वाटतंय ना की डॉक्टरला बोलवू? साहेब, मला नेत्रा, काय होतंय? माझं ऐक, आजचा दिवस तू आरामच कर. हं? नाही, जरा जरा गरगरत होतं मला. एसीची सवय नाही आहे ना, त्यामुळे. पण आता बरी आहे मी. नक्की? हो. हा अद्वैत तुझ्याशी काल जे वागला ते तू अजूनही मनात ठेवून आहेस ना? नाही साहेब, मुळीच नाही. माझे आबा नेहमी म्हणतात, मनात कुठलीच गोष्ट ठेवायची नाही, ती गोष्ट जास्त त्रास देते. मनातल्या सगळ्या वेदना, सगळी दुःख हुंकून टाकायची. मग त्या वेदना, ती दुःख परत आपल्या वाटेने नाही आहेत. त्यामुळे काल रात्री जे काही झालं ते मी तिथेच सोडून दिलं. थोडक्यात अद्वैतचं कालचं वागणं तुला आवडलं नाही आहे, तुला वाईट वाटलं. ते नेत्रा, या घरात अवघडल्यासारखं झालंय. त्या सगळ्याची सवय नाही आहे तुला. नाईलाज असतो व माझ्यासाठी तू हे सगळं करतेस. पण साहेब, आता मी माझं आयुष्य इथे नव्याने सुरू केलंय. त्यामुळे आयुष्य नव्याने सुरू करायचं म्हटल्यावर नव्या सवयींची सवय सुद्धा करून घ्यावीच लागते ना. आता अजून एका नवीन गोष्टीची सवय करून घेतो. कोणत्या? हा फोन तुझ्याकरता. माझ्यासाठी? नाही, नको.
नको काय, तुला मी शब्द दिला होता, तुझं तुझ्या घरच्यांशी बोलणं करून घेईन म्हणून. या फोनवरनं बोल त्यांच्याशी. साहेब पण वगैरे काय नाही. या तुझ्या आजोबांचा नंबर मी सेव्ह केलाय, त्यांच्याशी कधीही बोलावं असं वाटलं बोल. घे हा फोन. हे वापरता येईल ना? हो येतो बऱ्यापैकी. धन्यवाद साहेब. बरं, अजून काही हवं असेल निसंकोचपणे सांग आणि अशीच आनंदी राहा. येतो. हॅलो, भालबा पुजारी बोलतोय. आबा मी बोलते. नेत्रा, बाळा कशी आहेस ग तू? मी बरी आबा, तुम्ही कसे आहात? हो हो, मी पण ठीक आहे. बाळा तिकडे काही त्रास नाही ना ग तुला? नाही नाही अजिबात नाही. इथे सगळे खूप चांगले आहेत, माझी खूप काळजी घेतात. आणि शेखर साहेब आहेत ना, त्यांनी आत्ताच हा नवीन फोन दिला मला. अरे वा. आबा मला द्या ना फोन. बाळा आईशी बोल ग. हॅलो नेत्रा, बाळा कशी आहेस तू? आई मी बरी आहे, तू कशी आहेस? माझं जाऊन दे. नेत्रा मला खरं खरं सांग, तुला संकेत मिळतायत हे कुणाला सांगितलं नाहीयेस ना बाळा तू? नाही आई, मी कोणाला काही सांगितलं नाहीये. पण मला देवी आईने आत्ताच एक संकेत दिलाय. कोणाला तरी म्हटलं अजून बोलली कशी नाही? हे बघ नेत्रा, तुला काय संकेत मिळाला ना मला नाही ऐकायचे. तू जाणो आणि तुझी त्रिनयना देवी जाणो. हे बघ नेत्रा, उद्या काही घडलं ना तर त्या घरातले सुद्धा तुला अवदसा म्हणतील का? आई असं कसं म्हणतेस तू? मला देवी आईने ह्याच घरातल्या कोणाबद्दल तरी संकेत दिलाय. कोणाच्या तरी जीवाचं काहीतरी होईल आणि मी बघत बसू? नेत्रा, तू कधीतरी माझं ऐकणार आहेस का ग? हे बघ, फक्त तुला संकेत मिळतात ना हे कुणाला कळलं ना तर याद राख. आणि नेत्रा, तू शपथ घेतलीस हे विसरू नकोस. हो आई, मी सुनबाई, अगं आता तरी नेत्रावर चिडू नकोस ना ग. हो पण आबा, तिला आता तरी अक्कल यायला हवी की नको? अच्छा, अकलेची गोष्ट चालू होती म्हणजे नक्कीच त्या अवदसेचा फोन होता, हो ना? हेमा, आबा बरं मला हे सांगा, ती अवदसा आहे कुठे हो? आई बास, तुला माहितीये तुमच्या सगळ्यांमुळे ना मी एकदम लहान बाळ असल्याचं फिलिंग येतंय मला. लहान बाळच आहेस आमच्यासाठी तू. म्हणजे काय म्हणते तब्येत? एकदम फर्स्ट क्लास. आता बरं वाटतंय ना? हो, आई स्वतः एवढं करते म्हणल्यावर बरं तर वाटलंच पाहिजे ना. बरं आई, मी जरा बाहेर फिरून येतो, मला बसून बसून खूप कंटाळा आलाय. अरे नाही आधी नाही, तू पूर्ण बरा झाल्याशिवाय बाहेर जायला देणार नाही. आई प्लीज. तुलाही कळतं ना रे, जितका जास्त आराम करशील तितका लवकर बरा होशील. भांजे, अरे ताई बोलते ते बरोबर आहे. अरे आधी तू मस्त फिट अँड फाईन हो, मग मी तुला घेऊन जाईन माझ्या बरोबर लॉंग ड्राईव्हला. लॉंग ड्राईव्हला तुझ्या बरोबर? अजिबात येणार नाहीये. यावेळी सारखा एकटा सोडून जाशील परत मला. अरे माझं खरंच महत्वाचं काम होतं. अरे हो मामा, गंमत केली मी. ठीक आहे. औषधं चालू होतं व्यवस्थित? बाबांनी ती नर्स आणून ठेवली, सतत डोक्यावर बसलेली असते माझ्या. औषध घे, औषध घे. आधी थिंक ऑफ द डेव्हिल अँड डेव्हिल इज हिअर. 100 वर्ष आयुष्य तुम्हाला. म्हणजे आता आम्ही तुमच्याबद्दलच बोलत होतो. साहेब तुम्हाला स्पंजिंग करायचंय, मी करते. नाही नाही, मी केलंय स्पंजिंग. त्याला बाकी काय हवं नको ते बघ. मी आलेच. मी आलो. आता काय उपयोग आहे येऊन? काय झालं साहेब? खरं सांग,
तुला काम करायचं नव्हतं म्हणून उगाच कारण सांगून बाहेर गेलीस ना. तुला संकेत मिळतायत ना हे कुणाला कळलं ना तर याद राहा. तू शपथ घेतलीस हे विसरू नकोस.